हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण आजचा विषय अनेकांच्या घरात चालू असलेल्या अडचणींचे मोठे कारण सांगतो. कुलस्वामिनी नाराज झालेत का? जर हे नियम पाळले जात नसतील तर परिणाम दिसू लागतात. नियम क्रमांक 1. किमान वर्षातून एकदा आपल्या कुलदेवतेचं दर्शन घ्यायलाच हवं. न गेल्यास घरात अडथळे वाढू लागतात. दर्शन घेतल्यास वर्षभर घरावर कृपा राहते. नियम क्रमांक 2. कुलदेवतेचा वार्षिक दिवस कधीही दुर्लक्ष करू नका. त्या दिवशी दिवा, नैवेद्य आणि स्मरण आवश्यक आहे. नियम क्रमांक 3. कुलदेवतेची निंदा किंवा त्याबद्दल अविश्वास हे सर्वात मोठं पाप मानलं जातं. नियम क्रमांक 4. घरात कुलदेवतेचा फोटो नेहमी स्वच्छ ठिकाणी ठेवा. फाटलेला, तुटलेला फोटो ताबडतोब बदला. या चुका केल्यास काय होते? कामात अडथळे येतात, पैसा टिकत नाही, घरात सतत वाद, आरोग्य समस्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कुलस्वामिनी कधीही रागीट नसतात. आपण नियम पाळले की ते स्वतः मार्ग दाखवतात. कुलदैवत प्रसन्न असेल तर संकट दूर पळतात. तुम्ही हे नियम पाळता का? कमेंट बॉक्समध्ये ओम लिहा आणि हा व्हिडिओ आपल्या कुटुंबापर्यंत नक्की पोहोचवा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.